नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, फॉरेस्ट डिपार्टमेंटमधील वनरक्षक या पदासाठी आणि सर्वेवर या पदासाठी महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। ज्याच ठिकाणी मित्रांनो तुमची फॉरेस्ट गार्ड या पदासाठी जी आहे रनिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट तपासणी होणार आहे त्याबद्दल मित्रांनो, आणि सर्वेवरची तुमची जी प्रोफेशनल टेस्ट आहे, स्किल टेस्ट आहे त्याबद्दलचं अपडेट आपण पाहणार आहोत। तर बघा, सर्वात अगोदर मित्रांनो, सर्वेवर या पदासाठी तुमचं गडचिरोली आणि अमरावतीच्या 2 वनवृत्ताच्या लिस्ट लागलेले आहेत मित्रांनो स्किल टेस्टसाठी। काय आहे याच्यामध्ये आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघा, सर्वेवरसाठी काय सांगितलेलं आहे। गडचिरोली वनवृत्त सर्वेक्षक गट रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती। तर 45% पेक्षा जास्त गुण ज्यांनी प्राप्त केलेले आहेत अशा उमेदवारांना मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। ज्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दिनांक दिलेले आहे आणि वेळ वगैरे दिलेला आहे आणि स्थळ दिलेलं आहे कुठं जायचं त्यासाठी ते, आणि व्यावसायिक चाचणी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी देखील या ठिकाणी पाहू शकता लागलेली आहेत। त्याचबरोबर मित्रांनो अमरावतीचे देखील या ठिकाणी पाहू शकता व्यावसायिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी लागलेली आहे, त्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। टोटल या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे सर्व उमेदवारांची। व्यावसायिक चाचणी कधी होणार आहे त्याच्याबद्दलची ही या ठिकाणी मित्रांनो सर्व माहिती देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो फॉरेस्ट गार्डबद्दल अपडेट जे आलेलं आहे ते देखील आपण बघूयात। फॉरेस्ट गार्डचं मित्रांनो अजून एका वनवृत्ताची या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट शेड्यूलसाठी फक्त यादी प्रसिद्ध झालेली आहे। आता याच्यामध्ये अजून त्यांनी बदल केलेला आहे। रनिंग टेस्ट शेड्यूलसाठी मित्रांनो दुसरा कॉलम या ठिकाणी बनवलेला आहे, म्हणजे काही वनवृत्ताचे रनिंग जे आहे परत होऊ शकते, त्याच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं फिजिकल मेजरमेंट होऊ शकतं आणि रनिंग नंतर होऊ शकते। तर इथं रनिंगचा देखील टेबल त्यांनी बनवलेला आहे। तर आता बघा मित्रांनो, इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये नाशिकची या ठिकाणी PDF फाईल अजून एक ॲड करण्यात आलेली आहे। ज्यांनी नाशिकमधून फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। 45% पेक्षा जास्त गुण ज्यांनी मिळवलेत मित्रांनो त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की वन विभागाच्या जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानुसार नाशिक वनवृत्तामधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या जाती प्रवर्गातील पदे भरवायची नसल्याने इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना भरतीच्या टप्प्यासाठी पुढील प्रमाणे बोलवण्यात आलेलं आहे। तर बाकी मित्रांनो सर्व तुम्ही ही पूर्ण PDF फाईल वाचा। तुम्ही ज्या ठिकाणावरून वनवृत्त नाशिकमधून अप्लाय केलेला असेल तर तुमच्यासाठी हे सर्व महत्त्वाच्या सूचना आहेत। फक्त माहिती तुम्हाला एवढीच द्यायची होती की नाशिकचं मित्रांनो या ठिकाणी फॉरेस्ट गार्डचं पाहू शकता तुमचं पार्टिसिपेट ID, तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, त्यानंतर 45% पेक्षा जास्त ज्यांना मार्क्स आहेत त्यांचा या यादीमध्ये समावेश आहे। ज्यांचा समावेश नाही झालेला आहे मित्रांनो, ज्यांना 45% पेक्षा जास्त मार्क्स असतील, काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इथं मित्रांनो त्यांनी फोन नंबर दिलेला आहे। हेल्प डेस्क जी आहे त्याच्यासाठी मित्रांनो हेल्पलाईन नंबर आणि त्यांचा मेल ID दिलेला आहे, इथं देखील तुम्ही कॉल करू शकतात। तर या ठिकाणी पहा नाशिकची मित्रांनो यादी आलेली आहे, त्याच्यामध्ये डेट आणि टाइम दिलेला आहे। 19 तारखेपासून सुरुवात होते, सकाळी 7:30 अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येकाचं दिलेलं आहे, वेगवेगळं दिलेलं आहे। तर रनिंगसाठी मित्रांनो ही माहिती आहे। आणि याच्या खाली सर्वात शेवटी जर पाहिलं तर चेकलिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंट कुठले कुठले लागतील त्याच्याबद्दलची, तेही आपण बघूयात मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट देखील आत्ताच काढून ठेवता येतील, कारण की 2 ते 3 दिवसामध्येच ही सर्व प्रोसेस जी आहे ती चालू होते। पहा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हेही मित्रांनो तुम्ही काय करून घ्या, याच्यात 1-2 झेरॉक्स सोबत राहू द्या, जर लागलं तिथं तुम्हाला देता येईल। कागदपत्र तपासणीची चेकलिस्ट दिली पहा, तुमचं आयडेंटिटी कार्ड ज्याच्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एखादं ओरिजिनल घेऊन जायचं आहे। झेरॉक्स देखील तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून सेट घेऊन जायचे आहेत। ॲडमिट कार्ड, ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र हे देखील लागेल। डोमासाईल सर्टिफिकेट, आदिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे ते पाहिजे मित्रांनो। त्यानंतर डेट ऑफ प्रूफ म्हणजे जन्मतारखेचा पुरावा यापैकी एक तुम्हाला द्यायचा आहे कुठला तरी। त्यानंतर 10वी 12वी वगैरे हे सर्व जे तुमचे एज्युकेशन डॉक्युमेंट जे आहेत, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, हे तुम्हाला घेऊन जायचं आहे। आरक्षणाची नोंद असल्यास मित्रांनो तुम्ही जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे जसं की फिमेल कॅन्डिडेट असतील, स्पोर्ट्समॅन कॅन्डिडेट असतील, पार्ट टाईम ग्रॅज्युएट एम्प्लॉईज जे असतील, हँडिकॅप असतील, ऑर्फन असतील, यांच्यामधून तुम्ही फॉर्म भरला आहे तेही तुम्हाला घेऊन जायचं आहे। 2 पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ देखील तुम्हाला घेऊन जायचे। तर कागदपत्र तपासणी आणि शारीरिक तपासणीसाठी तुम्हाला उपस्थित राहायचे फक्त सध्या या ठिकाणी दिलेले पहा त्यांनी जी तुमची परीक्षा झालेली होती त्यानुसार उपस्थित न राहिल्यास मित्रांनो तुम्हाला परत संधी दिली जाणार नाही, हे लक्षात राहू द्या। स्थळ दिलेलं आहे, कागदपत्र पडताळणीचे ठिकाण मुख्य वनरक्षक नाशिक यांचे कार्यालय जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो उपस्थित राहायचं आहे। इतर मित्रांनो वनवृत्ताचे जसे इथं माहिती प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कळवलं जाईल लवकरात लवकर, किंवा व्हिडिओ बनवून देखील तुम्हाला माहिती दिली जाईल।
त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तिथं सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील. आणि आपलं व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करा, तिथेही तुम्हाला अपडेट भेटत राहतील. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी 71 प्रश्नपत्रिका संच आणि 79 प्रश्नपत्रिका संच ही TCS पॅटर्ननुसार लेटेस्ट पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. प्रत्येक पुस्तकांमध्ये मित्रांनो 7,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुमची जिल्हा न्यायालयाची सध्याची लिपिक असेल किंवा शिपाई असेल याची परीक्षा असेल, पुरवठा निरीक्षक असेल, त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, महानगरपालिकेची भरती असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही इतर पदभरती असेल मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील. कारण की मित्रांनो TCS मार्फत तुमच्या ज्या परीक्षा होत आहेत तर याच्यामध्ये TCSने आत्तापर्यंत घेतलेल्या मित्रांनो नगररचना शिपाई असेल, तलाठी असेल, नगर परिषद असेल, वन विभागामधील वनरक्षक लेखपाल असेल, त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती असेल, PCMC असेल, अशा विविध प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे मित्रांनो. कारण की TCS जी तुमची सध्या पेपर घेते त्याच्यामध्ये मागील त्यांनी ज्या प्रश्नपत्रिका म्हणजे एक्झाम घेतलेले त्यामधून बरेचसे प्रश्न रिपीट होतात, तो पॅटर्न रिपीट होतो. तर त्याचा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ही पुस्तकं उपयोगी पडणार आहेत. त्यामधून तुमची बरीचशी तयारी जी आहे पुढच्या परीक्षेची होऊन जाणार आहे. त्याचबरोबर त्यांची इतर पुस्तकंही आहेत मित्रांनो, जसं की इंग्रजी व मराठीसाठी स्पेशल मित्रांनो प्रश्नसंच बनवलेला आहे, जो की स्पष्टीकरणाचा टॉपिक्स वाईज तुम्हाला पाहायला भेटेल. तर इंग्रजी व मराठीमध्ये TCSने कशा पद्धतीने पेपर घेतलेले आहेत, कारण की जे व्याकरण आहे मित्रांनो ते तुम्हाला बदलत नाही, त्याचा पॅटर्न बदलत नाही आहे, तसेच प्रश्न फक्त फिरून येतात. तर त्यासाठी तुम्ही इंग्रजी व मराठीचे प्रश्न आलेले आहेत त्याचा सराव तुम्ही या प्रश्नसंचामधून करू शकता. चालू घडामोडीसाठी देखील TCS IBPS पॅटर्ननुसार 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आणि तेथून तुम्ही खरेदी करू शकता.